वळत पुढच्या बातमीकडे। मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं आता कळतंय। लवकरच पक्ष संघटना काढण्यासाठी त्यांची तयारी असल्याची माहिती मिळते। संजय पांडे हे उत्तर मध्य मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होते, मात्र महाविकास आघाडीने विनंती केल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती। आता मात्र विधानसभेच्या मैदानात ते उतरणार असल्याचं त्यांनी जवळपास निश्चित केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता संघटना काढण्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मिळते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, काय सांगाल? मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आता विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं कळतंय। मुंबईतील उत्तर मध्य मुंबईतून ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक होते। त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी आग्रह देखील केला होता, मात्र लोकसभा निवडणुकीची जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्याच काळात महाविकास आघाडीकडून त्यांना सांगण्यात आलं की आमचा खेळ बिघडू नका, तुम्ही पुन्हा कधीतरी निवडणुकीच्या मैदानात उतरा। त्यानंतर आता त्यांच्या समर्थकांच्या आग्रहाखातर संजय पांडे यांनी मुंबईतील विधानसभेच्या अनेक जागा लढण्याचं देखील ठरवलं। त्यासाठी एक पक्ष देखील काढणार आहेत आणि स्वतः संजय पांडे जे आहेत ते वांद्रे पूर्व किंवा दादर नायगाव मतदारसंघातून देखील लढण्याची तयारी करताना या ठिकाणी त्यांनी काल सांगितलेलं आहे। अगदी नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।